नांदेडमध्ये देखील कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ आज मराठा समाजातर्फे मूक मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चाला नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली आहे। तरुणी, महिला आणि विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळतोय। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून चौक बंदोबस्त करण्यात आलाय। जवळपास 4000 पोलीस कर्मचारी तैनात आहेत। मराठा आरक्षण, कोपर्डीतल्या आरोपींना फाशी द्यावी, एट्रोसिटी कायद्यातील दुरुपयोग रोखला जावा, या सक्षम यंत्रणा उभारण्यात याव्यात, या अशा अनेक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। मोर्चाला शिस्तबद्ध करण्यासाठी आयोग समितीने 10,000 स्वयंसेवक देखील शहरात जागोजागी नेमलेले आहेत। मराठा आरक्षणाचा मुख्य मुद्दा आहे। कोपर्डीचा बलात्कार आणि हत्या जी झाली तिचा तर निषेध आहेच, पण तो निषेध डोळ्यापुढे ठेवून आज अख्खा महाराष्ट्र जो पेटून उठलेला आहे, मराठा कधी एकत्र येत नाही। मराठा म्हणलं की सगळेजण एकमेकाचे पाय ओढतात एकमेकांचे, अशी एकंदरीत मराठ्यांची ख्याती आहे। मराठ्यांचा आजवर सर्वांनी वापर केलेला आहे, पण आज हा सर्व मराठा, या माझ्या सर्व माय बहिणी आज स्वतःच्या हक्कासाठी आज लायकी असून सुद्धा आज आम्हाला आरक्षण नाही। आमच्या 12 एकर 15 एकरवाल्या शेतकऱ्याच्या लेकराची अवस्था आज फार बिकट आहे। राज्यभर लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे मूक मोर्चे निघतात। सोलापुरात देखील 21 सप्टेंबरला मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात जवळपास 11 लाख लोक सहभागी होतील अशी माहिती शिवराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक राम जाधव यांनी दिली आहे। याआधी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांनी खिजवले होते, आता मात्र मुख्यमंत्री आपली भूमिका बदलताना दिसतात, अशी टीका देखील राम जाधव यांनी केली आहे। मुळात मराठा आरक्षण निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री म्हणले की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, पण गेले 2 वर्ष झालं हायकोर्टात हा आरक्षणचा विषय आहे, पण सरकारने त्याला दुर्लक्ष केले। एकही आत्तापर्यंत मराठा समाजाची आरक्षणाची एकही तारीख पडलेली नाही।